परीक्षा विभागातील अनागोंदी तसंच कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चांगलाच गोंधळ घातला। विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आसूड मोर्चा काढला। मात्र त्यांना परीक्षा विभागाच्या दारात रोखण्यात आल्याने त्यांनी खिडक्यांवर चढत विभाग प्रमुखांच्या कार्यालयात प्रवेश मिळवला। उत्तरपत्रिकांच्या तपासणीत झालेल्या नानाविध चुका, उत्तरपत्रिकांची फोटोकॉपीज देण्यात झालेली दिरंगाई, पुढची परीक्षा संपली तरी रखडलेलं पुनर्मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनात घातलेले असंख्य घोळ, या आणि अशा अनेक कारणांनी त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांचा संयम अखेर सुटला। विद्यापीठातील अनागोंदीच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला परीक्षा विभागाच्या दारातच अडवण्यात आल्यानं परिस्थिती आणखीनच चिघळली। कार्यकर्त्यांनी जमेल त्या मार्गाने आज शिरत विभाग प्रमुखांना धारेवर धरलं। पेपरचे उत्तरपत्रिकांची झेरॉक्स ओरिजिनल त्यांना दाखवले तर ते देण्यात नकार देत आहेत। तरी असं का? हे आज माझ्याकडे उत्तरपत्रिका आहेत, सगळे प्रूफ आहेत। आज 3 विषयांमध्ये एवढे जर 17 आणि 20-20 मार्काचे जर फरक असतील, आतमध्ये 17 मार्क वाढत आहेत आणि वरती त्यांनी मला 17 मार्क कमी दिलेले आहेत, त्यातनं नो चेंजचे शिक्के दिलेले आहेत। या अशा प्रकारे इथं थांबले पाहिजेत। विद्यार्थ्यांचे पेपर जे चुकीच्या पद्धतीने तपासले गेले होते, ग्रॉस अंडर व्हॅल्युएशन होतं किंवा बेरजाही बरोबर केलेल्या नव्हत्या मार्क्सच्या, किंवा काही प्रश्न तपासलेले नव्हते, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासावे, त्यांना न्याय द्यावा, ह्यासाठी विद्यार्थी परिषद फॉलोअप घेत होती। पण हे ठम्म प्रशासनाने यांनी काहीच केलं नाही। त्याच्यामुळे विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन केलं। हा आसूड विद्यार्थी परिषदेने आज परीक्षा विभागावर उचललेला आहे। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा घोळ सुरू असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्याचं आश्वासन विभाग प्रमुखांनी दिल्यानंतर वातावरण शांत झालं। मात्र त्याचवेळी हे प्रकरण विद्यापीठावर शेकत असल्याचं लक्षात आल्यानंतर परीक्षा विभाग प्रमुख माध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले। या संदर्भात विद्यापीठाची बाजू जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विभाग प्रमुखांच्या कार्यालयाबाहेर बराच वेळ थांबून होते। मात्र ते त्यांना न भेटताच दुसऱ्या दाराने निघून गेले। ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आजची ही अवस्था आहे। खरं तर विद्यापीठातल्या परीक्षा विभागातील गैरप्रकार यापूर्वीही अनेकदा समोर आले आहेत। आज पुन्हा त्यासाठीच आंदोलन होतंय, ही बाब निश्चितच भूषणावह नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।